नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी छोट्याशा किचन टिप्स घेऊन आलेले आहे. तर मैत्रिणींनो, त्यासाठी आपला व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, आता जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊ लागते आणि डोक्यामध्ये गोठुळेही होतात. त्याने ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. तर आता मैत्रिणींनो, आधीच पचनशक्तीचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने साबुदाण्याचं सेवन करायचं नाही, कारण त्यांना आणखीन त्रास होऊ शकतो, आणखीन त्रास वाढू शकतो. उष्णतेमुळे डोके गरगरत असेल तर आता गाजराचा रस आणि पालकाचा रस हा घ्यायचा आहे. त्याने नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. तर आता तिसरे काय आहे, तर आता रात्री झोपण्यापूर्वी 2 थेंब खोबरं तेल आणि टॅमॅटोचा रस हा आपल्या होठांवरती लावायचा आहे. त्याने मैत्रिणींनो नक्कीच तुमचे होठ एकदम मुलायम होतील. तर आता मैत्रिणींनो, हा प्रयोग नक्कीच करायचा आहे. दुसरीकडे आता दुपारी जेवण झाल्यावर किमान 25 मिनिटे डाव्या कुशीवर विश्राम करायचा आहे. आता तुमचे केस अवकाळी पांढरे झाले असतील तर त्यासाठी आता काही महिलांचे केस कसे पांढरे होतात आता आणि गळायला पण खूप लागतात. तर आता अलीकडे प्रत्येक महिलाचा हाच प्रश्न आहे की माझे केस पांढरे झाले आहे, माझे केस गळू लागले आहे. तर मैत्रिणींनो, त्यासाठी रोज रात्री आपल्या केसांवरती, आपल्या डोक्यावरती खोबरे तेलाने मालिश करायची आहे. तर आता बोटे मोडण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीचे सांधे कमजोर असतात. ज्याची पचनशक्ती कमजोर आहे त्यांना उसाचा रस आवर्जून द्यावा. आता पचनशक्ती ठीक होईल. झाला असल्यास तर मैत्रिणी, रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब कानामध्ये टाकायचे आहे. दुसऱ्या दिवशी कानातला मळ आपोआप बाहेर येईल. भिजवलेल्या चण्याच्या डाळीचे पाणी चेहऱ्यावरती लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल. आता जर फक्त पोटच वाढलेलं असेल तर आता त्यासाठी पण एक छान असा उपाय आहे.